तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे। याच अनुषंगाने जर पाहिलं तर तुळजापुरामध्ये मोठी तयारी करण्यात येत आहे। आपण या ठिकाणी तुळजापूर मंदिर परिसरात असलेल्या घाटशीळ या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर जे काही राज्यभरासह बाजूच्या आजूबाजूच्या 2-3 राज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सव काळात येत असतात, त्यांच्यासाठी या ठिकाणी मोठा असा भव्य असा एक मंडप उभारण्यात आलेला आहे। याच ठिकाणी त्यांना दर्शनासाठी इथूनच जाता येणार आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर एका वेळेला 25,000 भाविक बसतील अशा प्रकारचा भव्य दिव्य मंडप असा हा उभारण्यात आलेला आहे। पाऊस पडू नये यासाठी काळजी म्हणून वॉटरप्रूफ हा सर्व मंडप असणार आहे। त्याच जर पाहिलं तर जवळपास नवरात्रोत्सव काळात बराचसा कालावधी लागतो, त्यामुळे फॅन लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे जे काही चोरीचे प्रकार घडू नयेत यासाठी देखील या ठिकाणी जर पाहिलं तर सीसीटीव्ही जी यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। याचबरोबर हे जे काही हा जो काही सर्व परिसर आहे त्या परिसरामध्ये अग्निशमन दल असेल, त्याच पद्धतीनं पोलीस मदत केंद्र असेल, त्याचबरोबर आरोग्य विभागाचे जे काही पथक आहेत ते देखील तैनात असणार आहेत। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते तुळजापुरात या नवरात्रोत्सव काळात दाखल होणार आहेत। त्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन जे आहे ते मोठ्या युद्ध पातळीवर कुठेतरी काम करताना पाहायला मिळतंय। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव।